मानसशास्त्रानुसार जेव्हा स्त्रीची योनी मोकळी होते तेव्हा पुरुष त्या स्त्रीच्या नितंबात आपले लिंग घालू लागतो. महिलेला एका पायावर उभे करून संभोग केल्याने महिलांचे पाणी लवकर निघून जाते आणि ती लवकर तृप्त होते. मानसशास्त्र सांगते की बहुतेक पुरुषांना महिलांच्या हाताने हस्तमैथुन करणे आवडते. सर्व स्त्रिया त्यांच्या दुःख आणि उत्तेजित गुप्तांना थंड करण्यासाठी उजव्या हाताचे बोट गुप्तांगाच्या आत टाकतात. आपल्या शेजारच्या महिलेशी संबंध ठेवण्यासाठी तरुण आपल्या मनातल्या मनात नवनवीन विचार करत असतो. संभोगाचा खरा आनंद जेव्हा स्त्री पुरुषांचे गुप्तांग तोंडात घेते आणि मध्य स्त्रीच्या गुप्तांगातून पाणी काढते तेव्हाच मिळतो. पत्नी जेव्हा खूप उत्तेजित असते तेव्हाच ती आपल्या पतीचे लिंग तिच्या नितंबात घेते. जी स्त्री तुम्हाला तिच्या दोन्ही स्तनांना स्पर्श करण्यास थांबवत नाही याचा अर्थ ती स्वतः तुमच्यावर जास्त विश्वास ठेवते. जेव्हा पुरुष मोठ्या स्तनांची तरुणी पाहतात तेव्हा पुरुषांना त्या तरुणीसोबत सेक्स करण्याची इच्छा होते. जे लोक उघडपणे सेक्स बद्दल बोलतात ते त्यांच्या आयुष्यात खरोखर आनंदी असतात. जी स्त्री खूप घट्ट कपडे घालते ती स्त्री खूप कामुक आणि कामोत्तेजक असते. मानसशास्त्रानुसार ज्या महिला आपली नाभी झाकून ठेवत नाहीत त्या महिला खूप कामुक असतात आणि त्या संभोग करण्यासाठी उत्तेजित आहेत. 50% स्त्रिया कामोत्तेजनाबद्दल असमाधानी असतात कारण पुरुष खूप लवकर स्थलन करतात. जर एखाद्या स्त्रीने गैरपुरुषाशी लैंगिक संबंध ठेवले तर याचा अर्थ असा होतो की त्या स्त्रीचा पती तिला संतुष्ट करू शकत नाही. जर पुरुषाचे लिंग लहान असेल आणि त्याला संभोगात अडचण येत असेल तर पुरुषाने खुर्चीवर बसावे आणि स्त्रीला तुमच्यावर बसून सेक्स करा असे केल्याने तो स्त्रीला पूर्णपणे संतुष्ट करण्यास सक्षम असेल. स्त्रीचा मागचा भाग तेव्हा वाढू लागतो जेव्हा ती पुरुषाशी संबंध ठेवू लागते. 30 ते 40 वयोगटातील महिलांची लैंगिक आकांक्षा तरुण मुलींपेक्षा जास्त असते. एक स्त्री तोपर्यंत लैंगिक संबंध ठेवण्यास थांबत नाही जोपर्यंत ती संतुष्ट होत नाही. बहुतेक स्त्रिया मानेवर चुंबन घेऊन खूप उत्तेजित होतात आणि त्यांना पुरुषांचे हे चुंबन खूप आवडते. बहुतेक पुरुष जेव्हा ते संभोग करताना खूप उत्तेजित असतात तेव्हा ते संभोगाच्या वेळी स्त्रीचे स्तन खूप जोराने दाबतात. पुरुषांचे लिंग मोठे असो वा लहान याने फारसा फरक पडत नाही, परंतु लिंगातून निर्माण होणाऱ्या घर्षणामुळे स्त्रीच्या गुप्तांगांना आनंद मिळतो. जेव्हा पुरुष लैंगिक उत्तेजना असलेल्या स्त्रीच्या योनीमध्ये बोट घालतो तेव्हा त्या स्त्रीला लिंग जाणवते. जर तुम्हाला एखाद्या महिलेसोबत सेक्स करायचा असेल तर तुम्हाला तिचे कौतुक करावे लागेल आणि तिच्या भावना समजून घ्याव्या लागतील. संभोग करताना स्त्रीच्या गुप्तांगातून आवाज येत असेल तर याचा अर्थ स्त्रीला संभोगाचा आनंद मिळाला आहे. लैंगिक संभोगादरम्यान प्रत्येक स्त्रीची हीच एक इच्छा असते की पुरुष तिची योनी तृप्त करेल. मानसशास्त्रानुसार जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवण्याची कल्पना करतो तेव्हा तो त्या स्त्रीसोबत नवनवीन पद्धतीने लैंगिक संबंध ठेवण्याचा विचार करतो. मानसशास्त्र सांगते की सेक्सच्या ज्योतीपासून कोणीही सुटू शकत नाही. एखाद्या स्त्रीचा नवरा जर विझवला नाही तर ती स्त्री इतर पुरुषाशी संबंध ठेवू लागते. जेव्हा पुरुष एखाद्या स्त्रीशी संभोग करतो आणि स्त्री आवाज करते तेव्हा याचा अर्थ असा होतो की स्त्रीला देखील संभोगाचा आनंद येत आहे. त्या पुरुषांना खूप आनंद मिळतो जेव्हा पुरुष बेडवर झोपलेला असतो आणि स्त्री त्याच्यावर बसून सेक्स करत असते. जेव्हा एखादी स्त्री गैरपुरुषाला तिची नाभी दाखवते तेव्हा त्या स्त्रीला त्या पुरुषासोबत सेक्स करायचा असतो. संभोग करताना स्त्रीच्या खाली उशीचा वापर केल्यास महिला जोडीदाराला खूप आनंद होतो. असे करून तुम्ही स्त्रीला संतुष्ट करू शकता.